श्रीराम समर्थ श्रीराम। शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे। अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। सब संतन की जय, भारत माता की जय। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम। उपस्थित सर्व आदरणीय ज्येष्ठ श्रेष्ठ साधक बंधू आणि भगिनींनो, आज आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने, सर्वांच्या अनुकंपेने दासबोध निरूपणाचे 400 भाग झालेले आहेत। आज 400वा भाग आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने, आपल्या सर्वांच्या मोठ्या उत्साहाने हा संपन्न होत आहे। मी आपल्या सर्व साधकांच्या अंतरी असलेल्या त्या अंतर रामाला, त्या आत्मारामाला इथूनच साष्टांग नमस्कार करतो आणि राहिलेली जी सेवा आहे ती सुद्धा समर्थ करून घेऊ अशी समर्थांच्या चरणी विनम्र प्रार्थना करतो। अतिशय बिकट अशा काळामध्ये आपण सर्व लोक या काळातून जात आहोत, परंतु ती काळाची बिकटता रामाच्या सामर्थ्याने, समर्थांच्या कृपेने त्या सगळ्या गोष्टीवर आपण मात करणार आहोत असा पूर्ण विश्वास आपण ठेवावा। रघुनायका सारिका स्वामी शिरी तो सगळा आपला पाठीराखा आहे, त्यामुळे चिंता करण्याचं कारण नाही। आपला रक्षकच तो असल्यामुळे आपण काळजी करू नये। फक्त भगवंताचं नाम यथाशक्ती यथामती आपण घ्यावं, त्यांची सेवा करावी। खरीच एक आश्चर्याची गोष्ट आहे की गेल्या 400 दिवसापासून, 400 दिवस म्हणजे 400 निरूपण म्हणजे समर्थांचे विचार 400 दिवसापासून आम्ही ऐकत आहोत। केवढं मोठं आपलं पूर्व पुण्य असलं पाहिजे, कल्पना करा। सातत्य आणि अखंडपणा ही ज्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झाली त्यांचं जीवनच धन्य झालं। एक गोष्ट सातत्याने आपण महिनाभर करू शकत नाही, पण आज आपण 400 दिवसापासून सातत्याने ऐकता आहात। मी सगळ्यांचे मनोगत ऐकतो, वाचतो, आपल्या प्रतिक्रिया वाचतो, आपले भरभरून दिलेले आशीर्वाद पाहतो। एक मन आनंदाने भरून येते। तुम्ही कुठे आहात ऐकणारे, मी कुठे आहे सांगणारा, केवढं मोठं अंतर आहे। पण एका समर्थांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या कृपेमुळे आपण सगळे एकमेकाला जोडले गेलेलो आहोत। समर्थांनी केलेला हा बोध आम्ही जो सातत्याने ऐकतो आहोत, त्यामुळे आपल्यावर समर्थांची निश्चित कृपा राहणार आहे। आता हे सगळं करणंही, हे सगळं होणंही ही ईश्वर कृपा आहे। पहिल्या म्हणजे निरूपणाच्या दिवसापासून
तर आजच्या दिवसापर्यंत मी श्रोत्यांची संख्या पाहिली, कुठल्याही दिवशी कमी नाही, कुठल्याही कारणाने कमी नाही. तुमच्यावर संकट आले नसतील का? कोरोनामुळे आपण सगळे ग्रस्त नाहीत का? सगळ्या प्रकारचे आपल्यावर संकट आहेत, पण तरी सुद्धा रामाचं नाम, रामाची भक्ती ही आपण सतत करत असल्यामुळे त्याची शक्ती आपल्या पाठीशी आहे. आपण जो निरूपणाच्या शेवटी श्लोक म्हणतो, उपासनेला दृढ चालवावे, खरंच आहे. माझ्यापेक्षा श्रोत्यांना धन्यवाद द्यावेत. श्रोत्यांचं विशेष आहे. ऐकणार, सांगणार तर सांगत राहतो, ऐकणार आणि ऐकणं इतकं सोपं काम नाही. म्हणून समर्थांनी श्रोते तुम्ही जगदीश मूर्ती असं म्हटलंय. मी संतांचं अंकित, तुम्हा संतापासी बोलत, असे समर्थ म्हणतात आहे. मी संतांचं अंकित, ही वस्तुस्थिती माझी आहे. आणि तुम्हा संतापासी बोलत, तुम्ही सगळे संत मंडळी आहात, सगळे धन्य आहात. आपण ज्या ज्या ठिकाणी असाल त्या त्या ठिकाणावरून आपले आशीर्वाद आम्हाला मिळावेत. आणि हा जो आपण वाग्यज्ञ सुरू केला तो अखंड चालू राहावा अशी समर्थ चरणी प्रार्थना करतो. आपणा सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि आपल्या ऋणामध्ये मी कायम राहतो. अर्थात ही सेवा मी करतो आहे, त्यामुळे सेवा करत असताना काही कोणाला ज्ञान देणं, कोणाला काही उपदेश करणं, कोणाला काही विशेष मार्ग सांगणं, एवढं सामर्थ्य माझ्याकडे नाही आहे. मी फक्त समर्थ जे सांगतात आहे ते फक्त वाचून मी आपणापर्यंत पोहोचवत आहे. गोमुखातून पडलेलं पाणी जे आम्ही तीर्थ म्हणून स्वीकारतो ते सामर्थ्य गोमुखाचं नाही, तर ते गंगेचं सामर्थ्य असते. ती गंगा जिथून उगम पावते ती उगमाची जागा आम्हाला कळत नाही. म्हणून आम्ही ज्या ठिकाणी गोमुख बसवतो पहाडाच्या पायथ्याशी आणि तिथून आम्हाला पाणी मिळते ते आम्ही तीर्थ म्हणून स्वीकारतो, पण ते सामर्थ्य त्या गोमुखाचं नाही आहे, तर ते सामर्थ्य त्या गंगेचं आहे. तसं ही ज्ञानगंगा ज्या संतांच्याकडनं आम्हाला मिळाली आहे, ज्या सत्पुरुषांकडनं आमच्यापर्यंत पोहोचली आहे, ती पोहोचवण्यासाठी, तुमच्यापर्यंत येण्यासाठी बोलणाऱ्याचं सामर्थ्य नाही आहे. समर्थ दासबोधाच्या शेवटी म्हणतात, सकल करणे जगदीशाचे आणि कवित्वची काय मनुष्याचे, आयशा अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे. समर्थ म्हणतात, मी करता ऐसे म्हणसी तेणे तू कष्टी होसी, राम करता म्हणता पावसी यश कीर्ती प्रताप. आपण सर्व धन्य आहात. आपण निरूपणाकडे येऊ. आज दशक 12 आणि समास 7 आज संपन्न होणार आहे. थोड्या 4 ओवी राहिल्या आहेत, तेवढे आपण पूर्ण करू. कालचा तो थोडासा भाग मी वाचला होता, परंतु त्याच्यावर थोडा प्रकाश टाकायचा राहिला होता, त्याचं चिंतन आपण करू. श्रीराम समर्थ. श्रीराम. एरते अवघेची मंदले, दुराशेने खोटे झाले, कान कोंडे ज्ञान केले भ्रष्टाकारे. श्रीराम. सबल विषय त्यागणे, शुद्ध कार्य कारण घेणे, विषय त्यागाची लक्षणे ओळखायची. श्रीराम. सकल काही करता देव, नाही प्रकृतीचा ठाव, विवेकाचा अभिप्राव, विवेकी जाणती. श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. समर्थांनी दासबोधामध्ये सगळ्यात मोठा विचार कोणता जर मांडला असेल
तर माणसाने सगुणाची उपासना करावी, गुणांचं पायी व्हावं, चांगले गुण संपादन करावे. धन्यता त्याच व्यक्तीला मिळू शकते की जो सर्व गुणांनी नटलेला आहे. म्हणून गुणाचं पायीक होणे हे मानवाचं काम आहे. इतर पशु पक्ष्यांमध्ये स्वतःच्या प्रगतीचा मार्ग नाही आहे, त्यांना ती बुद्धी नाही, ते त्यांचं सामर्थ्य नाही. जे जन्मजात त्यांच्या देहबुद्धीमुळे किंवा जन्मजात त्यांना प्राप्त झालेल्या योनीमुळे त्यांना जे प्राप्त झालेलं आहे त्यातून ते त्यांचं उदरभरण करतात, त्यांचं ते जीवन चालवतात. पण मानवाचं तसं नाही आहे. मानवाचं विपरीत आहे. मानव जन्मल्यापासून तो मरेपर्यंत त्यांनी जर विचार केला तर तो वाटेल ते प्राप्त करू शकतो. वाटेल ते शब्द वापरलाय, हवं ते. खुदी को कर बुलंद इतना प्यारे, हर तकदीर बनाने से पहले खुदा बंदे से खुद पूछे बता तेरी रजा क्या है. तुला काय पाहिजे ते सांग, तुला हवं ते मिळू शकते. पशुका होत पनैया नरका कछुन होय, नर करणे करे तो नरका नारायण होय. नराचा नारायण होण्याचं सामर्थ्य केवळ फक्त मानव देहात आहे. म्हणून आम्ही नराचं नारायण होणे याचा अर्थ आम्हाला जो जीव प्राप्त झालेला आहे, देह प्राप्त झाला आहे, त्यातून योग्य पद्धतीने सगळ्या गुणांना आम्ही स्वीकारून आमच्यामध्ये देवत्व आम्ही प्रकट केलं पाहिजे. आणि ते देवत्व प्रकट करण्यासाठी कोणी दुसरे कारणी नाही आहे. त्याला मीच स्वतः कारण आहे. मी मनात आणलं तर ते प्राप्त होऊ शकेल, मी प्रयत्न केला तर ते मला मिळू शकेल. पण प्रयत्न नाही केला तर तुमची प्रगती होणार नाही असं समर्थ म्हणतात. म्हणून समर्थांनी दैववादापेक्षा प्रयत्नवादाला महत्व दिलंय. समर्थ म्हणतात रेखा तितकी पुसून जाते. आता जी रेषा असते म्हणजे भाग्य असते ते बदलून जाते. ते कोणाचं बदलते हो? ज्यांनी प्रयत्न केला त्याचं बदलते. प्रयत्न केल्यानंतर माणसाला मिळत नाही असं काहीच नाही. म्हणून कष्ट, आधी कष्ट मग फळ, कष्टची नाही ते निर्फळ. साक्षेपे विण केवळ वृथा पृष्ठ. म्हणून साक्षेप महत्वाचा आहे, प्रयत्न महत्वाचा आहे, मेहनत महत्वाची आहे. आणि ती कशासाठी? माझ्या उद्धारासाठी, माझ्या कल्याणासाठी. सतत तुम्ही एखाद्या गोष्टीचा ध्यास करा, ती गोष्ट प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आम्ही लहान मुलांना नेहमी सांगतो की मुलांनो, तुम्हाला जे प्राप्त करायचं आहे ते तुम्ही पहिले काय प्राप्त करायचंय ठरवून घ्या. आणि ते प्राप्त करायचं ठरवल्यानंतर तुम्ही त्याच्यासाठी सातत्य ठेवा. कंटिन्युटी फार महत्वाची आहे. जसं व्यायाम करताना एक दिवस व्यायाम करून चालणार नाही, त्याची कंटिन्युटी महत्वाची आहे. रोज करणे. आरोग्य प्राप्त करण्यासाठी एक दिवस औषध घेऊन चालणार नाही, त्याला सातत्याने सल्लेप्रमाणे डॉक्टरच्या ते सातत्याने औषध घ्यावं लागेल. ज्ञान प्राप्त करण्यासाठी एखादी गोष्ट एक दिवस अभ्यास करून चालणार नाही, तर ते सातत्याने प्रयत्न करावा लागेल अभ्यासाचा. अभ्यासे समर्थ होसी. अभ्यासाने मनुष्य समर्थ होतो. म्हणून अभ्यास, कला प्राप्त करायची आम्हाला एखादी कुठली असो 64 कलेपैकी, ती एक कला प्राप्त करण्यासाठी अवघड आयुष्य लागते. तेव्हा त्या कलेतील काहीतरी गोष्टी आमच्यापर्यंत पदरी पडतात. तेव्हा माणूस जगविख्यात होतो, तेव्हा तो मोठा होतो. म्हणजे समाजामध्ये इहलोक धन्य करण्यासाठी आणि जन्माला आल्यानंतर परलोक धन्य करण्यासाठी आम्हाला ज्ञानाशिवाय दुसरा कुठलाही मार्ग नाही आहे. ते कुठलंही ज्ञान असो, इहलोकाचं ज्ञान असो, परलोकाचं असो. म्हणून ज्ञान प्राप्त करा, सगुणाची उपासना करा, गुणवंत व्हा असा समर्थ आग्रह धरतात आहे. हे तरुणांनी करण्याची गरज आहे. वृद्ध लोक त्यांनी सुद्धा त्या दृष्टीने आपण आज आमची वाटचाल भगवत प्राप्तीसाठी झाली पाहिजे.
तो सतत प्रयत्न असला पाहिजे, ध्यास तो असला पाहिजे. म्हणून प्रपंचातील थोडंसं मन काढावं आणि परमार्थाकडे आता ते जोडावं असं समर्थ सांगतात. आणि म्हणून त्यात समर्थ म्हणतात जे शबल विषय आहे, शबल या शब्दाचा अर्थ अशुद्ध, शबल या शब्दाचा अर्थ अशास्त्रीय आणि शबल या शब्दाचा अर्थ खोटे. शबल म्हणजे जे मुळामध्ये नाशिवंत आहेत असे विषय, त्याचे काय धरता, त्याची काय ध्यास धरता. आता आम्हाला ध्यान करायचं आहे जे आम्हाला कायमस्वरूपी आमच्याजवळ टिकणार आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे शबल विषय त्यागणे, शुद्ध कार्य कारण घेणे, विषय त्यागाची लक्षणे ओळखायची श्रेया. ही विषय त्यागाची लक्षणे आहे. पण ते शबल विषय जे आहे ते अवघे त्यागणं निसर्गतः शक्य नाही. निसर्गतः शब्द वापरला म्हणून समर्थांनी निसर्गाचा आधार घेऊन कार्यकारण शब्द वापरला आहे. आम्हाला कार्यकारण याचा अर्थ जे आम्ही करतो त्याला विशिष्ट कारण असलं पाहिजे आणि मग ते करावं. आणि ते निसर्गतः आम्हाला ते भगवंताने देव केलेलं आहे. तहान लागली मग पाणी पिणं याचा अर्थ विषय सेवन करणं नाही आहे. भूक लागली आणि जेवण न करणे हे निसर्गाच्या विरुद्ध आहे. म्हणून समर्थांना भूक लागली ना तर निसर्ग म्हणतो आहे की आता तू जेवला पाहिजे, याचा अर्थ जेवण केलं पाहिजे. याचा अर्थ असा घेऊ नये की माणसाने जेवतच राहिलं पाहिजे, खाण्यावर वासना ठेवली पाहिजे, सतत खात राहिलं पाहिजे. आरोग्यशास्त्र असं म्हणते आहे की एखादी गोष्ट शरीराच्या मागणीनुसार तिची पूर्तता करणं हे आरोग्य संपन्नतेचं लक्षण आहे. उलट निसर्गाने किंवा शरीराने मागितलं असताना आपण त्याला न देणं याचा अर्थ आपण शरीरावर आघात करणं आहे, निसर्गाला विरोध करणं आहे. तिथे दमनाची गरज नाही आणि शमनाची इच्छा पण नाही, ज्यास हवं ते देऊन टाकणे. म्हणून सारखी खाखा सुटणे हाही आजार आहे आणि भूक न लागणे हा सुद्धा आजार आहे. हवं तितकं त्याला देणे, हवं तितकं त्याला अपेक्षित आहे तितकं त्याचा पुरवठा करणे ते आरोग्याचं लक्षण आहे. सारखं झोपून राहणे हे अनारोग्याचं लक्षण आहे आणि झोपच न येणे हे सुद्धा अनारोग्याचं लक्षण आहे. पण आम्हाला 5-7 तास चांगली शांत झोप लागली पाहिजे हे आरोग्याचं लक्षण आहे. समर्थ म्हणतात तुम्ही आरोग्य संपन्न राहा, मनाने सुद्धा आरोग्य संपन्न असलं पाहिजे आणि तनाने सुद्धा आरोग्य संपन्न असलं पाहिजे. असं आरोग्य संपन्न असलेलं साधन असलेलं आपलं शरीर हेच चांगल्या गोष्टी प्राप्त करू शकते. मला भूक लागली असताना भगवंताचं नाम शक्य नाही, जेवून घ्या. कोणी सांगितलं तुम्ही उपास करत बसा? पण मला भूक नसताना सुद्धा मला खावसं वाटते आहे, मग हे आवडत नाही म्हणून ते आवडते. लहान मुलांचं जेवण कसं असते पहा, त्यांना भूक नसते, त्यांच्या जिभेचे चोचले असतात. त्या मुलांना असं असेल तर जेवायला तयार असतो, तसं असेल तर खायला तयार असतो. पण त्याला म्हटलं पिठलं भाकर खा म्हटलं तर तो म्हणते नको, तो म्हणतो माझ्या जिभेला रुततात. ते जिभेला रुतत नाही, त्याला भूक नसते हे कारण आहे. जो भुकेलेला असतो खरा त्याला पदार्थामध्ये सगळ्या चव मिळते आणि ज्याला भूक नसते त्याला चांगले पदार्थ दिले सुद्धा तरी तो त्याचा अभ्यास करतो. म्हणून निसर्गाला धरावं. निसर्गाने म्हटलं आता तुला झोप आली आहे, छान झोपून जावं. चांगली छान झोप झाली आहे, आता तुम्ही ताजेतवाने झाले आहे, चांगला अभ्यास करावा, चांगलं एखादं कार्य हातात घ्यावं, जप करावा, ध्यान करावं, चांगली चर्चा करावी, ग्रंथ वाचन करावं, चांगलं श्रवण करावं. अशा चांगल्या गोष्टी आरोग्य संपन्न असलेल्या त्याच माणसाला मिळू शकतात. म्हणून शरीराच्या आरोग्यासाठी व्यायाम करा, मनाच्या आरोग्यासाठी भगवत नाम घ्या,
आणि बुद्धीच्या आरोग्यासाठी सदैव चांगल्या ग्रंथाचं वाचन करा. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, शबल विषय त्यागणे, शुद्ध कार्य कारण घेणे. शुद्ध कार्य कारण घेणे याचा अर्थ ज्या जरुरी गोष्टी आहेत त्या स्वीकारा. विषय त्यागाची लक्षणे ओळखायची श्रीराम. विषय सेवन नका करू. विषयामध्ये तुम्ही आपल्या इंद्रियाला तिकडे जाऊ देऊ नका. इंद्रियांना त्याची गोडी चाखू देऊ नका. पण शरीराची गरज मात्र भागवा. सकल काही करता देव. सगळं करणारा कोण आहे हो? इंद्रिय करतात, मन करते. म्हणून त्या मनाला आवरलं पाहिजे त्या इंद्रियापासून. आणि ते मन आणि इंद्रिय हे सुद्धा चलित शेवटी सामर्थ्य भगवंताचं आहे. सकल करणे जगदीशाचे म्हटल्याप्रमाणे सकल करता तो ईश्वर आहे. म्हणून समर्थ म्हणतात, सकल काही करता देव नाही प्रकृतीचा ठाव. प्रकृतीचा ठाव याचा अर्थ आम्हाला ज्या पंचमहाभूत दिसतात आहे आणि जे त्रिगुण दिसतात आहे, यांनी जी तयार झालेली अष्टधा प्रकृती आहे ही मुळात करता नाही आहे. तिला आम्ही करता समजतोय. उलट ते कार्य आहे. कार्य आणि करता भिन्न आहे. करणारा वेगळा आहे आणि दिसणारं कार्य वेगळं आहे. घर वेगळं निर्माण झालेलं आहे पण त्याचा तयार करणारा गवंडी वेगळा आहे. कपडे वेगळे आहेत आणि शिवणारा टेलर वेगळा आहे. स्वयंपाक वेगळा आहे, करणारी सुगरण वेगळी आहे. तसा भगवंत हा वेगळा आहे आणि दिसणारी प्रकृती म्हणजे शरीर हे भिन्न आहे. मग आम्हाला जे मिळालेलं प्राप्त झालेले देह आहे हे प्रकृतीचा संबंध आहे. म्हणून प्रकृती हा करता नाही आहे, करता भगवंत आहे. तो भाव आम्ही कायमस्वरूपी आपल्या मनात ठासून ठेवा. मी करत नाही, तो करणारा तो आहे. मी फक्त त्याचा एक साधक आहे. एक मी फक्त त्याचं साधन म्हणून आहे. माझा हात उचलतो, मी उचलतो का? नाही. हात उचलणारा तो भगवंत आहे. मी बोलतो का? बोलणारा भगवंत आहे. माझं फक्त मुख वापरलाय. मी पाहतो का? म्हणून केनोपनिषदामध्ये डोळ्याचा डोळा, कानाचा कान असा एक भाव मांडलेला आहे, असा एक विचार मांडलेला आहे. डोळे पाहत नाही, डोळ्यांना पहा म्हणण्याचं सामर्थ्य देण्याचं काम तो भगवंत करतो. आणि तो भगवंत बसलेला आहे म्हणून डोळ्यांनी दिसते, म्हणून तोंडाने बोलवले जाते, म्हणून कानाने ऐकू येते, म्हणून जिभेला चव कळते. समर्थ तेच म्हणतात, नाही प्रकृतीचा ठाव विवेकाचा अभिप्राव विवेकी जाणती. म्हणून विवेकी जे लोक आहे, संत सज्जन सत्पुरुष साधक भक्ती मार्गी सज्जन, हे लोक समजतात की मी करणारा नाही आहे. जिथे करणारा भाव माझ्याकडे आला की अहंकार जन्माला येतो. अहंकार जन्माला आला की शेवटी त्याचा नाश होतो. मना सांगपा रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले. अहंकार याला कारण आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे, शूरत्व विषयी खडतर. म्हणून आम्ही कसं केलं पाहिजे? आम्हाला चांगल्या गोष्टी प्राप्त केल्या पाहिजे. समर्थ दृष्टांत देतात, शूरत्व विषयी खडतर त्या समानिती लहान थोर, कामगार आणि अंगचोर एक कैचे श्रीराम. जे कष्ट करणारे कामगार आहे, मेहनत करणारे, रात्रंदिवस कष्ट करणारे, ते आणि अंगचोर म्हणजे आळशी लोक, हे दोन्ही सारखे म्हणता येईल का? हो, चांगले गुण जे आहे ते भगवंताचे आहे आणि जे अंगचोर जे लोक आहे त्यांना दैत्यांचे गुण आम्ही म्हणतो. ते गुण टाकून भगवंताचे गुण म्हणजे चांगले गुण घेतले पाहिजे. म्हणून रामचंद्रांना पुरुषोत्तम म्हटलेलं आहे. सगळ्या सद्गुणांचा पुंज म्हणजे प्रभू रामचंद्र आहे. एक गुण असा नाही सद्गुण को जो रामचंद्रांकडे नाही आहे. म्हणून असा सगुण असलेला, सर्व सगुणांनी नटलेला तो शेवटी निर्गुण आहे. कारण त्याचा गुणच सांगता येत नाही मला नेमका कोणता येतो. कुठलाही गुण तिथे अवेलेबल आहे. मामाला सांगता येईल का काळा पांढरा निळा हिरवा सगळे सप्तरंग जे एकातच जर मिसळून टाकले तर त्याचा नेमका रंग कोणता सांगा बरं?
तुम्ही म्हणाल अहो रंगच सांगता येत नाही म्हणून त्याला आम्ही निर्गुण म्हणतोय. तो गुणातीत झालेला आहे. एक गुण घेतला म्हणून एक 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 असे गुण सगळे निवडा आणि ते अंगीकारा. म्हणून आम्ही शेवटी आम्ही परमेश्वर तत्व आहोत हे जाणून घेतले. भ्रमर ज्याप्रमाणे सगळ्या फुलांवर बसतो आणि त्यातला मकरंद सेवन करतो, तसं मकरंद सेवण्यासाठी भगवंताने आम्हाला ही काया दिलेली आहे. तो मकरंद म्हणजे चांगला गुण, मकरंद म्हणजे उत्तम गुण. म्हणून उत्तम गुणाचे पायी व्हा असा समर्थांचा आग्रह आहे. त्यागा त्याग तार्किक जाणे, बोला ऐसे बोलो जाणे, पिंड ब्रह्मांड सकल जाणे, यथा योग्य श्रीराम. म्हणून समर्थ म्हणतात आहे की चांगल्या माणसाला कुठल्या गोष्टी त्याग केल्या पाहिजे आणि कुठल्या गोष्टी अत्याग केल्या पाहिजे म्हणजे स्वीकारल्या पाहिजे. त्याग न करणे आणि त्याग करणे म्हणून त्या दोन्ही शब्दांना त्यागात्याग शब्द आहे. त्याग आणि अत्याग, जसं सत्य आणि असत्य, सत्यासत्य शब्द झालेला आहे, त्याप्रमाणे त्यागात्याग शब्द आलेला आहे. म्हणून त्याग करण्याच्या गोष्टी कोणत्या आहेत? ज्या गोष्टी निंद्य आहेत त्या गोष्टी त्याग करा, ज्या गोष्टी वंद्य आहेत त्या गोष्टी स्वीकारा. म्हणून जगत त्या लोकांची किंमत करते जे लोक गुणवान आहेत. तो एक श्लोक समर्थांचा फार सुंदर आहे. भला रे भला बोलती ते करावे. ते करावे म्हणजे काय करावे? लोक ज्याला भलं म्हणतात त्या गोष्टी करा, आणि त्या गोष्टी म्हणजे उत्तम गुण. गुण उत्तम गुण जे प्राप्त करतील, भला रे भला बोलती ते करावे, बहुता जनाचे मुखी यश द्यावे. सगळ्यांच्या मुखाला यश देणे याचा अर्थ सगळ्या लोकांनी ज्याला चांगलं म्हटलं आहे त्या चांगल्या गोष्टी माझ्यामध्ये येणे म्हणजे त्यांच्या मुखाला यश देणे. आणि हे सगळं प्राप्त केल्यानंतर सुद्धा मी करत नाही, परी शेवटी सर्व सोडून द्यावे. मी करता नाही असं म्हणावं, नुसतं म्हणावं नाही तर ते जाणावं, तशा प्रकारचे आचरण करावं. परी शेवटी सर्व सोडून द्यावे, मरावे, परी कीर्ती रूपे उरावे. कोण कीर्ती रूपाने अमर राहणार आहे? आजपर्यंत झालेल्या महापुरुषांची जर तुम्ही यादी केली किंवा ज्यांचे नाव तुमच्या डोळ्यासमोर धन्य म्हणून झालेली आहे, धन्य धन्य असा शब्द वाटते आपल्याला, ते धन्य ते लोक झाले की ज्यांच्याजवळ उत्तम गुण आहे. नुसते पैसे कमवतात म्हणून धन्य नाही, नुसते सुख उपभोगतात म्हणून धन्य नाही, नुसते आशारामात राहतात म्हणून धन्य नाही, खूप मजा मस्ती करतात म्हणून धन्य नाही. धन्य ते लोक आहे की जे लोक उत्तम गुणांनी नटलेले आहेत. मग अशी कीर्ती प्राप्त केली पाहिजे की जी कीर्ती सूर्यचंद्र जोपर्यंत आहे तोपर्यंत ती कायम राहील. या महापुरुषांनी अशा प्रकारची कीर्ती स्थापन केली. ती का स्थापन केली? की कुठली गोष्ट त्याग आहे करण्याची ती त्यांनी त्यागली आहे. दारू पिणं वाईट आहे, त्यागलं आहे. तंबाखू खाणं वाईट आहे, त्यागलं आहे. वाईट गोष्टी करणं, व्यसन करणं, वाईट गोष्टी त्यागले आहे. चांगल्या गोष्टी स्वीकारले, धन्य ते झाले. ते आरोग्याच्या पहिले आरोग्याच्या बाबतीत धन्य झाले. चांगल्या गोष्टी आहे, चांगले पुस्तक आहे ते स्वीकारले आहे. जगात वाईट आणि चांगलं सगळं आहे, स्वीकारायचं काय माझ्याकडे आहे? सत्य आणि असत्य जगाचं मिश्रण आहे. सत्य असत्य असं आम्ही म्हणतोय, ते सत्य आणि अनृत यांचं मिश्रण आहे. या सगळ्या गोष्टी, चांगल्या गोष्टी स्वीकारा असं समर्थ आग्रह धरतात. म्हणून समर्थ म्हणतात सत्यासत्य तार्किक जाणे, तो तर्काने जाणतो. बोला ऐसे चालो जाणे, पिंड ब्रह्मांड सकल जाणे. कशाला पिंड, कशाला ब्रह्मांड, आपण सगळा अभ्यास केलाय. समर्थ ते सांगतातच आहे. ते जो जाणतो तो धन्य आहे. ऐसा जो सर्व जाणता, असा जो सर्व जाणता आहे. उत्तम लक्षणी पुरता, तो उत्तम लक्षणी नटलाय. तया चेनी सार्थकता सहजची होये. सार्थकता म्हणजे धन्य. म्हणून आम्ही धन्य आहोत. अशा प्रकारचे गुण जे संपादन करतात ते धन्य आहेत. त्यांचे गुण आम्ही संपादन केले पाहिजे. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे विषय त्याग निरूपण नाम समास सप्तम श्रीराम.
आपल्या सर्वांच्या हृदयस्थ असलेल्या परमेश्वराला विनम्र अभिवादन करतो आणि आजची निरूपण सेवा श्री समर्थ चरणी समर्पित करतो. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय. भारत माता की जय. श्रोता वक्ता श्री राम समर्थ श्री